सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. आपल्या अगदी जवळची आणि आवडती व्यक्ती जी पण कुणी आहे आणि ती तुमच्यापासून खूप लांब गेले किंवा तुम्हाला एखादी व्यक्ती खूप मनापासून आवडते आणि त्या व्यक्तीला तुम्हाला तुमच्या जवळ आकर्षित करून घ्यायची आहे किंवा तुम्ही ज्या व्यक्तीला तुमच्या जवळ आकर्षित करून घेण्यासाठी हा जो एक उपाय आहे, हा उपाय तुम्ही नक्कीच करू शकता. हा उपाय कधीही करू शकता. शुक्रवारी करा, शनिवारी करा किंवा अमावास्येला, पौर्णिमेला कधीही करू शकता. तर ह्या उपायासाठी तुम्हाला एक छोटीशी मधाची बॉटल लागणार आहे. म्हणजे थोडीशी मध आपल्या घरात असेल ती लागणार आहे आणि 7 लवंगा लागणार आहेत. उपाय व्यवस्थितपणे ऐकून घ्या. बघा, तुम्ही एखाद्या व्यक्तीला तुमच्या मोहात पाडणार असाल किंवा तुम्हाला तुमच्या जवळ आकर्षित करायची आहे. तुमची कुठलीही व्यक्ती असू द्या, ती प्रेमाची असू द्या किंवा तुमच्या घरातली, तुमच्या अगदी जवळची असू द्या तरीही चालेल. आता काय करायचं? आपल्या कुठेही अगदी शांत ठिकाणी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तिथे आपल्याला एक आसन घेऊन बसायचं आहे आणि आसनावर बसून आपल्याला आपल्या डाव्या हातात अगदी थोडीशी मध घ्यायची आहे. अगदी थोडीशी मध घ्यायची आहे. म्हणजे अर्धा चमचा पण नको, अगदी थोडासा मध घ्यायची. थोडीशी मध घ्यायची डाव्या हातावर. उजव्या हाताच्या अंगठ्याच्या बाजूचं जे बोट आहे, त्या बोटाने आपल्या जिभेवर थोडीशी मध लावायची आणि त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं, जी व्यक्ती तुमच्याजवळ आकर्षित झाली पाहिजे. मग तुमची बायको असू द्या, तुमचा नवरा असू द्या, तुमची मित्र, मैत्रिणी कुणीही असू द्या, जे तुमच्यापासून लांब गेले किंवा एखादी व्यक्ती तुमच्या जवळ तुम्हाला आकर्षित करून घ्यायची आहे, तुमच्या प्रेमाची आहे, कशीही असू द्या, त्या व्यक्तीचं नाव घ्या. प्रत्येक वेळेला एकदा मध आपल्या जिभेला त्या बोटाने लावायची आणि त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं. पुन्हा त्या बोटाने मध आपल्या जिभेला लावायची आणि पुन्हा त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं. असं करत 7 वेळेला त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं. 7 वेळेला हे थोडंसं जिभेवर मध ठेवायचं, चाटायचं. आता 5 मिनिटे डोळे बंद करायचे आणि त्या व्यक्तीला तुम्ही तुमच्या जवळ बोलवलंय. तुम्ही छान छान गप्पा मारता. तुम्ही जे काही त्या व्यक्तीकडून अपेक्षित आहे तुम्हाला, त्या गोष्टी सर्व काही घडतात असं तुम्ही व्हिज्युअलाइज करायचं. आता पुढे काय करायचं? ज्या 7 लवंगा घेतल्यात त्यासाठी आपल्याला एक छोटंसं मातीचं भांडं लागणार आहे आणि भीमसेनी कापूर लागणार आहे. आता जी मध आहे, आता बघा, पुन्हा थोडीशी हातावर मध घ्या. पहिली मध घेतलेली हात स्वच्छ धुतला तरीही चालेल आणि पुन्हा मध घ्या थोडीशी आणि त्या मधात जी लवंग आहे, ती फुलाची जी बाजू आहे, थोडीशी लवंग त्या मधात बुडवा आणि भीमसेनी कापूर जाळून घ्या आणि प्रत्येक जी लवंग आहे ही थोडीशी मधात बुडवायची. त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आणि ती व्यक्ती तुमच्या जवळ आले असं सगळं जे काही तुमच्या मनात आहे त्या व्यक्तीचं नाव घेऊन तुम्हाला मनातल्या मनात म्हणत म्हणत प्रत्येक लवंग त्या व्यक्तीचं नाव घेत त्या भीमसेनी कापरावर ही जाळून घ्यायची आहे. आता शेवटपर्यंत व्यवस्थित जाळून घ्या. अगदी जळल्या नाही. ज्या लवंगा घेतल्यात त्या तर एखादी भीमसेनी कापराची वडी अजून टाका आणि व्यवस्थित जाळून घ्या. आता ही जी राख आहे, अगदी तुमच्या जवळची व्यक्ती असेल तर ती व्यक्ती झोपल्यावर किंवा अगदीच फटकन थोडीशी राख त्याच्या अंगावर टाकता आली त्या व्यक्तीच्या अंगावर तर टाकून घ्या, नाहीतर रात्री झोपल्यावर थोडीशी राख टाका किंवा उशीखाली ठेवली तरीही चालेल. लांबची व्यक्ती असेल तर त्या रस्त्यातून तुमच्या जात असेल तर त्या रस्त्याकडे टाकून थोडीशी ठेवा. त्या रस्त्यातून तो जात असेल तिथेच टाका. हा उपाय तुम्हाला एकदाच करायचा आहे. व्हिज्युअलाइज करा की ती व्यक्ती तुमच्या जवळ आले, तुम्ही छान छान गप्पा मारता, जे पण काही हवं ते तुम्ही व्हिज्युअलाइज करायचं. हा उपाय एकदाच करायचा आणि रिझल्ट 100% येतो. तर तुम्हाला आजचा उपाय कसा वाटला आणि ज्यांना कोणाला हवा आहे त्यांना व्हॉट्सअपला जाऊन नक्कीच शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.